सोलापूर जिल्ह्यात आपण पाहतोय की सीना नदीने अक्षरशः कहर केलेला आहे। आपण सध्या उत्तर सोलापुरातील तिरे या गावात आहोत। या तिरे या गावाची जर परिस्थिती पाहायला गेलं तर सीना नदी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर दुतडी धरून वाहत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। 2 लाखापेक्षा जास्त जो क्युसेकचा विसर्ग आहे तो अक्षरशः तिरे गावात घुसल्याचं पाहायला मिळत आहे। 100 ते 150 कुटुंब आहेत किंवा घर असतील हे बाधित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत परिस्थिती पाहिली तर तिरे गावातील जे 100 ते 150 किंवा जिल्हा परिषदची शाळा असेल हे पूर्णपणे पाण्यात गेलेले आहे। त्यामुळे येथील जे तिऱ्यातील ग्रामस्थ असतील किंवा नागरिक असतील यांना अक्षरशः रात्र जागून काढण्याची वेळ आलेली आहे। तसेच तिरे गावाच्या जी जवळची शेती आहे त्या शेतीलाही मोठ्या प्रमाणावर कुठेतरी सीना नदीच्या महापुराचा फटका बसलेला आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, कशा पद्धतीने त्यांनी या बाबतीत रात्र जागून काढलेली आहे विचारू। कशा पद्धतीने बघताय हा पूर तुमच्यासाठी कसा वाटला आणि काय वाटतं ह्या पुराकडे बघून? आम्ही आज ताग्यात बघतो, मी लहानाचा मोठा झालो या क्षेत्रामध्ये, तर आतापर्यंत अशा प्रकारे महापूरच्या वरती अत्यंत बिकट परिस्थिती झाली आणि ह्यामध्ये बरेच शेतकरी लोकांचं नुकसान झाले आणि तुम्ही येताना तर बघत असाल बऱ्याच घरामध्ये पाणी देखील शिरले, बरेच लोकांचं नुकसान झाले घरामध्ये, कुणाची शेती गेली, कुणा धान्य गेले, काही लावलेले असे म्हणजे पुरामध्ये नाशिक झाले लक्षात। पूर्ण आम्ही अक्षय रात्र काढली आम्ही मदत करण्यासाठी सर्व लोकांना, आमच्या मोर्या प्रतिष्ठान असू दे किंवा इतर ग्रामस्थ असतील त्यातले खूप मदत केलेली आहे लोकांना। कोणी पाण्यामध्ये अडकलं असेल किंवा ह्याच्यामध्ये अडकलं असेल तर आमची एवढी अपेक्षा की आपले जे पालकमंत्री आहेत सोलापूर जिल्ह्याचे गोरे साहेब यांच्याकडून एवढी अपेक्षा की जे पूरग्रस्त जे नुकसान झाले लोकांचं किंवा शेती जे पाण्याखाली गेलेले आहे यांना आर्थिक नुकसान मिळायला पाहिजे एवढी आमची मनापासून अपेक्षा आहे। आणि असं बघायला गेल्यानंतर याच्यातली अक्षरशः लोकांना पाण्यातनं काढलेला आम्ही टुपावरी भुई समाज असू दे किंवा इतर समाज असू दे अशा पद्धतीने मदतीचा हात देण्याचा कुठेतरी प्रयत्न करण्यात आलेला आहे। मात्र ही जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे घातक असणारे किंवा जे साप सदृश्य जे प्राणी आहेत ते आढळताना दिसून येत आहेत। त्याचा कशा पद्धतीने साप असेल, विंचू असेल ह्याचा पाण्याच्या प्रवाहाबरोबर कुठेतरी गावात घुसताना पाहतो आता मोठ्या प्रमाणात, कारण का पाणी ही स्थलांतर बाहेर झाल्यामुळे जर अडचणीतले जे साप वगैरे कुठले तर इच्छुकाटे बाहेर असं आपल्या घरामध्ये शिरतात आणि त्यामुळे आम्हाला रात्री जागून काढावं लागतंय। कारण का घरामध्ये लहान लहान लेकरं असतात, आम्ही बाहेर स्थलांतर केलंय पण आम्ही जे मेन व्यक्ती आहेत ते एक माणसं आम्ही घरामध्ये राहिलो आहेत, तरी सुद्धा आम्हाला दिवसभर रात्रभर जागून ते लक्ष द्यावं लागतंय। कारण का 5-5 मिनिटाला आम्ही साप, पिच्चू, काटे काय जे काय असेल वस्तू ते अंगावर डायरेक्टली अंगावर येतात। त्यामुळं काय आता काही पुढची काय गोष्ट सांगणार नाहीत। गोरे साहेबांनी एवढंच एक करावं की पालकमंत्री साहेबांनी की शेतकऱ्यांना आणि जे काय नुकसान झालेलं आहे आपल्या गोरगरिबांची त्यांना पूर्णपणे भरपाई द्यावी एवढीच मी मागणी करतो। भरपाईची मागणी कुठेतरी ग्रामस्थ करत आहेत। दादा, पहिल्यांदाच एवढा मोठा पूर बघितलाय, कधी बघितला होता का? नाही, भविष्यात पहिलीच वेळ आहे। मी पाहुणाहूनच आलो इथं बघण्यात काय दिसतो, कुठली वस्तू मापायची कुठली ठेवायची इतकं भयानक झालंय। घरातली वस्तू कशी मापायची कशी नाही, एक भांडं गमावलं तर इळाची बाई काय गमावलं, तसं एवढं भयानक झालंय की असं भयानक झालंय की प्रत्येक जणाला अश्रू आलंय डोळ्यात। तसं ह्या कोणचं हे कार्यकर्ता पालकमंत्री आहे ना त्याने धन्य कळकळीत मनाभावातलं ह्यांनी ते काम करावं, मी त्यांची विनंती करतो। मी पाहुणा माणूस आहे तिकडला, मी विनंती करतो। अशा पद्धतीने कुठेतरी पाहुणा माणूस आहे, मात्र त्या अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात जे मोठ्या प्रमाणात तिरे गावाचं आहे ते नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी शासन असेल, प्रशासन असेल किंवा तिरे ग्रामस्थ आहेत ते मोठ्या प्रमाणावर पुराचा जे सामना आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाने तिरे गाव असेल किंवा उत्तर सोलापूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि माढा, करमाळा ज्या गावांना पुराचा फटका बसलेला आहे तत्काळ पंचनामे करावेत आणि एक आशेचा किरण म्हणून राज्य सरकारकडे सध्या तरी हे ग्रामस्थ आपल्याला पाहताना दिसत आहेत। कॅमेरामॅन विजय आवटेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, तिरे, सोलापूर।